भोतिवली संघाने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र आमंत्रण दिले ते मुद्रे संघाला. मुद्रे संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र गौरव. अजूनही क्षेत्ररक्षण मात्र साजेस लावलं गेलेलं नाहीये आणि नक्कीच त्याचाच कुठेतरी अंदाज बांधताना दिसतोय तो मात्र हा गोलंदाज गौरव. परंतु विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, वेळ घेऊ नका. या ग्रुपमधील हा तिसरा सामना आहे. अजूनही या ग्रुपमधील एक सामना बाकी आहे. खूप सुंदर मात्र असं आयोजन या ठिकाणी गुणगेकरांचं. पंच तर यस पंचांचा निर्णय येतोय, इशारा येतोय. अगदी 2 वाजून 2 मिनिटांनी मात्र हा सामना सुरू होतोय आणि येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये मात्र हा सामना पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे. पहिला चेंडू गणेश शंकर कोंडे मात्र षटकाराने सुरुवात करतोय तो आपल्या डावाची. डीजे तर सन्माननीय शुभम वरगडे यांच्याकडून 3 षटकारासाठी तब्बल 1,500 रुपयाचे पारितोषिक लावले. परंतु खूप चांगलं शंकर कोंडेसाठी हे बक्षीस असणार आहे. सलग 3 षटकारासाठी षटकाराने सुरुवात केली, आक्रमकता दाखवली, चढाई केली पहिल्याच चेंडूवरती. ती मात्र गोलंदाज गौरव वरती. मुद्रे संघाविरुद्ध खेळताना भोतिवली संघ नाणेफेक जिंकले आणि त्याची मात्र आता फलंदाजी स्वीकारली होती. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केले. पुढील चेंडू यावेळेस पायचीची अपील केली जाते, समोर पकडला जातो स्टंपच्या अगदी आणि पहिला गडी बाद होतोय तो मात्र भोतिवली संघाचा. येस थँक्यू डीजे मास्टर. तर नक्कीच आपण क्रिकेटमध्ये पाहतो की कुठलंही प्रिडिक्शन नेहमी आपण ते जितकंच जसंच्या तसं कधीच बसत नसतं. म्हणजे जसं आपण विचार करत असतो की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, अगदी त्याच्या उलटच कधीतरी बऱ्याचदा क्रिकेटमध्ये होत असतं. आणि नक्कीच तीच या ठिकाणी दिसतंय. कारण पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार 6 धावा असं कुठेतरी वाटलं होतं की आता जास्तीत जास्त धावा होतील. परंतु दुसऱ्याच चेंडूवरती कमबॅक केलं गोलंदाजांनी आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट देखील कमावली. या पुढील चेंडू यावेळेस शरीर यष्टीवरती आदळला गेला. पंच आमच्याकडे सांगतायत की हा चेंडू सोयर होता वाईट स्वरूपात. तर नक्कीच पहिली अतिरिक्त धाव, एक्स्ट्राची धाव मात्र भोतिवली संघाच्या खात्यावर लागली जाते. पुन्हा एकदा सुरुवात होईल सामन्याला. गौरव हा गोलंदाजी मार्कवरती स्टँडच्या अगदी बाहेर टाकलेला हा चेंडू होता. पाहिजे तसा फटका लागला नाही, परंतु आपण पाहतोय डायरेक्ट हिट आणि पुन्हा एकदा ही अतिरिक्त धाव. या 2 धावांनी धावफल जाऊन पोहोचलो 10 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात झाली भोतिवली संघाची. नाणेफेक जिंकलं होतं, चांगला निर्णय घेतला भोतिवली संघाने. शंकरला साथ देण्यासाठी वनडाऊनच्या भूमिकेमध्ये महेश हा फलंदाज मात्र मैदानावरती गेलाय. परंतु गौरवने जो कमबॅक केलाय मुद्रे संघासाठी लाजवाब.
हा अतिशय वेगवान चेंडू, परंतु दिशा यावेळेस पुन्हा एकदा भरकडली जाते. दुसरी एक्स्ट्राची धाव, दुसरा वाईडचा चेंडू मात्र आपल्या या पहिल्या षटकामध्ये टाकतोय तो गौरव हा गोलंदाज. रिव्हर्स स्वीपचा फटका, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा येतोय पहिला चौकार पहिल्या इनिंग मधील शंकर कोंडेच्या बॅट मधून. येस, थँक्यू डीजे मास्टर. शंकर कोंडे नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहायलाय. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये गौरवचं लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता होते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर भोतिवली संघ जाऊन पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यात 15 या धावसंख्येवर. तर पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 या धावसंख्येवरती 15च्या सरासरीने मात्र भोतिवली संघ या ठिकाणी खेळपट्टीवर पहिल्या इनिंगमध्ये धावतोय. जर शेवटपर्यंत 15च्या सरासरीने धावला तर नक्कीच धावफलकावरती 60 पर्यंत मजल मारू शकतो. परंतु गोलंदाजीमध्ये मुद्रे संघ कमबॅक करणार का याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. मुद्रे संघ हा देखील एक नामवंत संघ आहे कर्जत टेनिस क्रिकेटमधील आणि सध्या क्षेत्ररक्षण करतोय. पॉवर प्लेचं षटक होतं, चांगली धावसंख्या उभारली आहे. ते मात्र शंकरने एक चौकार एक षटकार आणि वैयक्तिक आपण पाहायला गेलो तर 13 या धावसंख्येवरती खेळतोय तो मात्र शंकर कोंडे. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल मनीष नाव गोलंदाज मनीष यावेळेस एक चांगला चेंडू टाकला. धावचीतची संधी निर्माण झाली होती परंतु सुरक्षित स्क्रीजमध्ये पोहोचला. शंकरने शलाकी दाखवली आणि ही एक धाव चोरली गेली. या एका धावेने 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला भोतिवली संघ. मनीष हा दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन मुद्रे संघाकडून हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत होता तो मात्र शंकर, परंतु एक वेगवान चेंडू टाकला गेला. मनीष या गोलंदाजाने निर्धाव चेंडू, जी सरासरी होती 15ची तिला रोख लावण्याचा प्रयत्न मात्र या मनीष गोलंदाजीकडून यावेळेस होताना दिसतोय. परंतु जोपर्यंत शंकर मात्र यावेळेस मैदानावरती आहे तोपर्यंत धावा भोतिवली संघाच्याकडे येऊ शकतात. परंतु पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टाकला तो मात्र मनीष या गोलंदाजाने. एकेरी धाव, एक लेग बाईज स्वरूपात मात्र ही धावफलकावरती मिळाली जाते ती मात्र भोतिवली संघाला. खूप छान गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या एक महागडं षटक ठरलं ते मात्र गौरव या गोलंदाजाचं. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये मुद्रे संघासाठी कमबॅक करून देतोय तो मनीष. हा फटका यावेळेस महेशच्या बॅटमध्ये देतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून पहिला षटकार मनीषसाठी. तर या षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात 23. चांगली गोलंदाजी करीत होता परंतु या चांगल्या गोलंदाजीवर एक चांगला फटका महेशच्या बॅटमधून आपण पाहिला. भोतिवली संघासाठी एक आशादायक षटकार या ठिकाणी पाहिला. या षटकानंतर मात्र मनीष याच्या गोलंदाजीचं जे
सूत्र होतं ते मात्र फार बिघडवून ठेवलं ते या फलंदाजाने महेशने. 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड भुतिवली संघाचा. पहिल्या षटकानंतर आपण पाहिली 15ची सरासरी होती. पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस चेंडू बनवून घेतलाय. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाते, फेकी होते. तत्पूर्वी 2 धावा चोरण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय तो मात्र शंकर आणि महेश कडून. या 2 धावांनी आणखी धावफलकावरती वेग वाढेल. 25 धावसंख्या. गुणलेखन अभि अतिशय छान प्रकारे करतायत, या ठिकाणी साथ देत आहेत ते मात्र आम्हाला. 25 धावफलक जाऊन पोहोचले. एक गडी बाद झालाय. आमिर बाद झाल्यानंतर महेश चांगली साथ देतोय तो मात्र शंकरला. हा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय वेगाने टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन पोहोचतोय. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाही. जी सरासरी 15ची होती ती मात्र आता कमी झाली आणि तब्बल 12.50च्या सरासरीवरती जाऊन पोहोचला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्येवर. धन्यवाद डीजे मास्टर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे सजवले ते मात्र मुद्रे संघाडे. आणि या तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येणार. शंकर चांगल्या प्रकारे मैदानाचा अंदाज बांधलाय. 2 षटकं खेळून काढली आहेत आणि आता मात्र त्याला प्रहार चढवावे लागतील, कारण या मैदानावरती जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. बऱ्याचदा आपण चेसिंग करताना पाहिले संघांना, चेसिंग करणारा संघ बऱ्याचदा जिंकताना पाहिलंय आणि त्यासाठी मात्र आता प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आणि तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली अगदी तशाच प्रकारे पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला. 4 धावा. या 4 धावांनी तब्बल 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला संघ. मी म्हटलं की शंकर हा एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला थांबवणं बऱ्याच गोलंदाजांना जड जात असतं आणि नक्कीच आता मात्र त्याच्या बॅटला चेंडू लागतायत. वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहिलं तर मात्र या ठिकाणी शंकर जाऊन खेळतोय 17 या धावसंख्येवर. पुढील चेंडू फटका चांगला खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या 2 बाउन्स हातामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता परंतु चांगली फेकी या ठिकाणी. या एका धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाऊन सरसावलं 30 या धावसंख्येवरती. भुतिवली संघासाठी चांगलं असं योगदान देतोय फलंदाजीमधून तो शंकर आणि त्याला वन डाऊनच्या स्वरूपात साथ देतो तो मात्र महेश. एक षटकार महेशने देखील लगावलाय. हा फटका यावेळेस थोडस फटका चुकीचा ठरलाय. यष्टीरक्षक स्वतः मात्र या ठिकाणी झेल पकडली जातोय आणि भुतिवली संघासाठी हा दुसरा हादरा लागतोय. दुसरा गडी बाद होतोय तो 30 या धावसंख्येवरती. ठीक आहे. येस, थँक्यू. तर दुसरा गडी बाद झाला भुतिवली संघाचा आणि आता मात्र दुसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी मैदानावरती रवाना झालाय तो मात्र फलंदाज गणेश कोंडे. शंकर कोंडे आणि गणेश कोंडे दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि आता मात्र मैदानावरती त्यांना भुतिवली संघासाठी चांगली कामगिरी करायची. हा फटका यष्ट्यांच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू होता. गणेश मात्र या ठिकाणी आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत राहिला की सोयरी चेंडू कदाचित असावा, परंतु चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथनी टाकलेला हा चेंडू होता. गोलंदाज कौस्तुभने तिसरे षटक हाताळतोय. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता शंकरने, परंतु
तदनंतर कमबॅक केलंय ते कौस्तुभने. गणेश रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडू मात्र निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षक अडवतोय. तत्पूर्वी मारतं भुतिवली संघाला पुन्हा एकदा मिळत आहेत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ती गणेश आणि शंकर चांगलं कॉम्बिनेशन आहे. दोन्हीही सख्खे भाऊ आहेत. एकमेकांचे इशारे चांगल्या प्रकारे ओळखतात. बराचसा क्रिकेट या दोघांनी एकत्र खेळलेला आहे आणि एकमेकांच्या सूचना चांगल्या प्रकारे समजतात. आता पाहूया या अनुभवाचा वापर आपल्या या संघासाठी कशा प्रकारे करतात. कौस्तुभ चांगली गोलंदाजी करतोय. फटका खेळलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण. एक उंच उडीन घेऊन ही रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला. तू मै मध्ये आता मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली आणि तिसरा गडी बाद होतोय भुतिवली संघाचा. येस थँक्यू. ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती, शंकर कोडेने पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला होता. कुठेतरी वाटलं होतं की आता जास्तीत जास्त धावा येऊ शकतात या षटकामध्ये, परंतु कौस्तुभ हा देखील एक चांगल्या तालमीत अनुभव घेतलेला हा गोलंदाज आहे आणि त्याने देखील आपल्या गोलंदाजीची करामत या मैदानावरती दाखवलेली आहे. चांगली गोलंदाजीमध्ये कमबॅक केले. गणेश धावबाद झाल्यानंतर प्रवीण पवार एक जुना जाणता आणि एक अनुभवी फलंदाज मात्र मैदानाकडे रवाना झालाय. भुतिवली संघाचा एक गुणवान खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो मात्र प्रवीण हा मैदानावरती गेलाय. प्रवीण आणि शंकर ही जोडी मात्र कोणत्या धावसंख्येपर्यंत मजल मारून ठेवते आपल्या या मुद्रे संघाविरुद्ध खेळताना. तिसरं षटक संपलं. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. किशोर हा गोलंदाजी मार्कवर आलाय. चौथ्या षटकाला सुरुवात. फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण न होता मात्र या ठिकाणी गचाळाचं क्षेत्ररक्षण झालं. चेंडून सरळ निघून गेला बाउंड्री लाईन पलीकडे. पहिल्या चेंडूवरती येतोय हा पहिला चौकार. पुढील चेंडू गोलंदाज किशोर याचा. यावेळेस खूप चांगला चेंडू टाकला तो मात्र गोलंदाज किशोरने. पुढच्या चेंडूवरती एक आक्रमक प्रहार पाहायला मिळतोय. शंकर कोंडेच्या बॅटमधून येतोय तो मात्र षटकार. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगलीच आक्रमकता घेतली आहे ती मात्र शंकरने. हा फटका पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत होता. पंचांनी हेरले की यावेळेस हा चेंडू अतिरिक्त बाहेर निघून गेला आणि हा स्वेर चेंडू घोषित केला. एक अतिरिक्त धाव वाईड स्वरूपात पुन्हा एकदा भुतिवली संघाच्या खात्यावर. सलग दुसरा चेंडू वाईड स्वरूपात येतोय. एक अतिरिक्त दडपण मात्र यावेळेस देण्यास हावी ठरलाय तो फलंदाज शंकर. ज्या प्रकारे चौकार ज्या प्रकारे षटकार लगावलाय आणि जी चौकार षटकार आल्यानंतर गोलंदाज मात्र कुठेतरी या ठिकाणी दबावाखाली गेला आणि तोच दबाव सध्या तरी मैदानावरती झळकताना दिसतोय. तो गोलंदाजाच्या या गोलंदाजीमध्ये सलग दुसरा वाईड.
हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेस. चांगला चेंडू टाकला गेला, निर्धाव चेंडू. हा चेंडू सलग दुसरा चेंडू निर्धाव खेळत होता आणि निर्धाव खेळत असताना बाद घोषित केला. धावबाद झालाय तो मात्र शंकर. हॅलो, थँक्यू डीजे मास्टर. तर शंकर बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज गेलाय तो मात्र प्रवीण. स्ट्राईक एंडवरती देखील आपण प्रवीण पाहतोय. फटका खेळला यावेळेस प्रवीणच्या बॅट मधून. जसा फटका खेळला तसा मात्र त्यांनी जाणलं की हा षटकार असेल. हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय आणि भतिवली संघाला देऊन जातोय तो मात्र 6 धावा. या 6 धावांनी स्कोअर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय. तर यानंतरचा होणारा पुढील सामना असेल तो मात्र डिक्सल विपक्ष दहिवली. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचे.
तर पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये आपण भुतिवली संघाची फलंदाजी पाहिली. आता दुसऱ्या सत्रामध्ये विजयाचा पाठलाग करण्यासाठी मुद्रे संघाकडून 2 सलामीवीर मैदानामध्ये रवाना झालेत. ऋषिकेश आणि सुधीर. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ऋषिकेश पाठलागाला सुरुवात झाली. पहिला गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शंकर कोंडे, ज्याने अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स साठी पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी. दुसऱ्या चेंडूवरती त्रिफलाचित केलाय. अतिशय वेगवान चेंडू टाकला शंकर कोंडे या गोलंदाजाने. पहिला गडी बाद होतोय मुद्रे संघाचा. येस, थँक्यू. तर भोतिवली संघाचं स्कोअर कार्ड थोडीशी स्कोअरिंग चालू होती एका धावेसाठी. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावा मात्र भोतिवली संघाच्या धावफलकावरती लागल्या आणि विजयासाठी मात्र मुद्रे संघाला 67 धावांची गरज आहे. आणि या 67 धावांचा पाठलाग खऱ्या अर्थाने करण्यासाठी जलामीची जोडी उतरली होती मैदानावरती आणि पहिला गडी देखील या ठिकाणी त्रिफलचित केला तो शंकर कोंडे याने. विजयासाठी 67 धावांची गरज आहे. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण नौका फलंदाज पाहतोय सिद्धेश. खूप चांगली धावसंख्या उभारली आहे भुतिवली संघाने. प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी केली होती. शंकर कोंडे त्रिफलाचित केल्यानंतर पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करण्यासाठी गेला आणि यावेळेस सिद्धेश जो वन डाऊनच्या भूमिकेमध्ये गेला होता पहिल्याच चेंडूवरती जणू काही पव्हेलियनमध्ये सेट होऊन गेला होता आणि पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार करून षटकार खेचलाय तो मात्र मुद्रे संघासाठी. दोन्ही बाजूने नक्कीच झुकताना यावेळेस पाहायला मिळतोय. कधी फलंदाज हवी ठरतोय तर कधी गोलंदाज हवी ठरतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती यावेळेस चेंडू खेचलाय सलग मात्र दुसरा षटकार येतो तो सिद्धेशच्या बॅटमधून. हॅलो, त्यांचं 1 मिनिट. स्कोअर कार्डमध्ये यावेळेस थोडंसं बिघाड निर्माण झालं होतं. तर भोतिवली संघाच्या 4 षटकानंतर 66 धावा नाही आहेत तर 52 धावा आहेत आणि विजयासाठी मात्र 53 धावांची गरज आहे. याची आपण दक्षता घ्यायची. मुद्रे संघ आणि भोतिवली संघ विजयासाठी 53 धावांची गरज आहे. आता काय कुठून आणायचं कुठून करायचं तसं मोजा. तर सलामीला गेली होती मुद्रे संघाची ऋषिकेश आणि सुधीर ही जोडी. ऋषिकेश बाद झाल्यानंतर मात्र सिद्धेश जो मैदानामध्ये गेला जसा मैदानामध्ये गेला अगदी तसा धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती मात्र सिद्धेशने आपल्या बॅटमधून आणि मुद्रे संघाची ताकद मात्र दाखवायला सुरुवात केली होती. मात्र चेस करताना सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि आता आलेला हा तिसरा चौकार. काय आक्रमकता दाखवतो तो मुद्रे संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र आमचे स्कोरर संख्येत 16 या धावसंख्येवरती.
येस थँक्यू डी जे मास्टर सुमधुर संगीत सादर केल्याबद्दल. परंतु शंकर सुरुवात चांगली केली होती गोलंदाजीमध्ये, एक गडी देखील या ठिकाणी बाद केला होता, त्रिफलाचीत केला होता. पण तदनंतर मात्र यावेळेस मैदानावरती जसा गेला सिद्धेश हा फलंदाज, त्याने मात्र यावेळेस जी गणितं होती शंकरच्या गोलंदाजीची ती अक्षरशः मात्र बिघडवून टाकली. तब्बल 3 चेंडूंमध्ये 14 धावा अर्जित केल्या आणि हे पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गाडी उद्या 14 या धावसंख्ये 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय, तो मात्र मुद्रे संघ. येस हॅलो. तर 53 धावांची गरज असताना मात्र यावेळेस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मुद्रे संघ जाऊन पोहोचलाय एक गड्याच्या मोबदल्यात 16 या धावसंख्येवर. 2 षटकार आणि एक चौकारच्या सहाय्याने 16 या धावसंख्येवरती हा संघ जाऊन पोहोचलाय. विजयासाठी 53 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार. पहिले षटक टाकलं शंकरने, 16 धावा खर्च केल्या. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी येतोय तर मात्र गणेश. स्ट्राईक एंडला आहे सुधीर. गणेशचा पहिला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यावेळेस सुधीर कडून आणि सिद्धेश कडून होतोय. चांगली फेकी केली परंतु तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुधीर आणि शैलेश सिद्धेश कडून पाहायला मिळाली. या दुहेरी धावेने 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला संघ. जी अपेक्षा होती मुद्रे संघाकडून पाठलागाला जी धावसंख्येची गती आवश्यकता होती त्या गतीने अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात झाली मुद्रे संघाच्या. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्कवर धावतोय. शॉर्ट पिच चेंडू टाकलाय. चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलाय तो 4 धावांच्या दिशेने. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलोय 22 या धावसंख्येवर. बस 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या पॉवर प्लेचं षटक होतं. 16 धावा खर्च केल्या त्या मात्र शंकरने. त्याचाच भाऊ दुसरी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. फील्ड रिस्ट्रिक्शन मात्र उठलं गेलं. तब्बल 5 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय परंतु त्यांना भेदून देखील सुधीर एक चांगली फलंदाजी करतोय. चौकार आपल्या संघासाठी कमावतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू परंतु स्टंपच्या मात्र हा अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू होता. पहिली एक्स्ट्राची धाव मिळते ती मुद्रे संघाला. 23 या धावसंख्येवरती स्कोअर कार्ड जाऊन विसावतोय. एक चांगली आणि दमदार विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी मुद्रे संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या सुरू असताना. भुतवली संघाने देखील चांगली फलंदाजी केली. 52 धावा मात्र धावफलकावरती ठेवल्यात. त्यांचा पाठलाग करताना मात्र एक चांगली सुरुवात झालेली आहे परंतु कमबॅक करावं लागेल ते भुतवली संघाला. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळी जोरदार अपील केली जाते. आणि थोडीशी पंचांनी मात्र चर्चा केली. सल्ला मसलत घेतला एकमेकांचा आणि त्यानंतर मात्र हा बाद घोषित केला फलंदाज सुधीर याला. कॅच आउट स्वरूपात हा बाद झाला सुधीर. नवीन फलंदाज गेलाय 4थ्या क्रमांकावरती मनीष.
जी उलटफेर करायची होती या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये गणेश कोंडेला, त्यास मात्र मदत केली आहे. एक चांगलं असं कमबॅक करून दिले. जी धावसंख्या अतिशय वेगाने वाढत होती आणि कुठेतरी भुतिवली संघाला दबावामध्ये नेऊन ठेवत होती, तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न यावेळेस घडावा लागला. तर 30 दहिवली संघाचा संघ कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. दहिवली संघ, डिक्सल संघाचा संघनायक टॉसबॉक्समध्ये उपस्थित आहे. दहिवली संघाच्या संघ कर्णधाराला विनंती करतो, यापुढील होणारा सामना दहिवली विपक्ष डिक्सल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाच्या सिद्धेशने एक चांगला षटकार खेचला. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल मुद्रे संघाला. तर टॉससाठी दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. आयोजकांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचे. पुढच्या चेंडूवरती मनीषच्या बॅटमधून येतो तो षटकार. षटकाराच्या सहाय्याने 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतो तो मुद्रे संघ. सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी षटकार खेचलाय तो मनीषने. शॉर्टपिच चेंडू यावेळेस इनरेज लागली जाते आणि त्रिफलाचित होतोय तो मात्र मनीष. षटकार आल्यानंतर मात्र हा त्रिफलाचित. हे बाबा एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. तर तिसरं षटक लक्ष्मण. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मनीषने लगावल्या होत्या आणि दुसऱ्याच चेंडूवरती त्याला बाद केला तो मात्र लक्ष्मण या गोलंदाजाने. पुढील चेंडू यावेळेस हा चेंडू निर्धाव झाला असता, परंतु स्लीपरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चुकी केली आणि या चुकीच्या क्षेत्ररक्षकाने एक धाव लागली जाते ते मात्र मुद्रे संघाच्या धावफलकावरती. 37 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचले. विजयासाठी 53 धावांची गरज आहे ती मुद्रे संघाला. 53 धावांचा पाठलाग करतोय. 4 षटकांचा हा सामना. गोलंदाज लक्ष्मण पुन्हा एकदा सज्ज होतोय. सिद्धेश एक चांगल्या लयीमध्ये असलेला हा फलंदाज आहे, पुन्हा एकदा चांगला फटका खेळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि फार मोठी चुकी करतोय महेश हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होतोय. हा चौकार मिळतोय तो मात्र मुद्रे संघाला. चौकाराच्या सहाय्याने धावफलक 41 वर जाऊन पोहोचतोय. पूर्णपणे या दुसऱ्या सत्रामध्ये भुतिवली जो संघ आहे दबावामध्ये जाताना दिसतोय. तिसरे षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आता अद्याप तब्बल 11 धावा खर्च केल्यात त्या लक्ष्मण या गोलंदाजाने. पुढचा हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका केलाय. कव्हरमध्ये एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. फेकी देखील चांगली होती, परंतु सिद्धेश आणि नौखा गेलेल्या फलंदाजाची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. या दुहेरी धाव मिळाली आणि या दुहेरी धावेने 43 या धावसंख्येवरतीचा संघ जाऊन पोहोचलाय. अजून विजयासाठी 10 धावांची गरज असेल ती येणाऱ्या चेंडूंमध्ये मुद्रे संघाला. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपूर्णपणे
कोणाच्याही बाजूने झुकलेला नाहीये. क्रिकेटमध्ये हे फेरबदल प्रत्येक चेंडूगणी बदलत जात असतात, समीकरणं बदलत जात असतात. ती समीकरणं बदलतील का? 7 चेंडू 10 धावांची गरज. सिद्धेश चेंडू हवेमध्ये आहे, यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तर 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 43 धावा लागल्यात आणि आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल ती विजयासाठी मुद्रे संघाला. या 6 चेंडूंमध्ये 10 धावांचा थरार आपण नक्कीच पाहणार आहोत. शेवटचा गोलंदाज नक्कीच कोण असणार याकडे देखील लक्ष असणार आहे. दोन्ही संघांवरती नक्कीच दबाव असणार आहे. दोन्ही संघांना विजय खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या फेरीमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर या सामन्यामध्ये विजय संपादन करणं गरजेचं असेल. विजयासाठी दोन्ही संघांची आता धडपड सुरू होणार. मुद्रे संघासाठी मात्र आता यावेळेस दोन्ही जे फलंदाज आहेत ते दोन्ही नौखे आहेत. या दोन्ही फलंदाजांना या 6 चेंडूंमध्ये 10 धावा करायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला शेवटचा गोलंदाज मात्र निवडला तो प्रवीण पवार, ज्याच्याकडे पुरेसा अनुभव आहे. बराचसा क्रिकेट या प्रवीण पवारने खेळलेला आहे आणि या अनुभवाचा वापर आपल्या या संघाला विजयामध्ये वाटचाल करण्यासाठी करणार का प्रवीण पवार? पाहूया. 6 चेंडू आणि 10 धावांचा थरार. तर स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण गौरव, ज्याने मुद्रे संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं. तो गौरव मात्र स्ट्राईक एंड वरती खेळणार. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. क्षेत्ररक्षण सजले. पहिला चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने अंदाज बांधत होता. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गौरवने. 6 धावा. षटकार. बस 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना मात्र यावेळेस पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचलाय तो गौरव या फलंदाजाने. आणि आता मात्र समीकरण अतिशय सोपं करून ठेवलं. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज असेल. प्रवीण पवार हा गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. एक आक्रमकता दाखवली ती गौरवने आणि त्या आक्रमकतेला मात्र यश मिळालं. 6 धावा कमवल्या आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू खोलवर टाकला परंतु यष्टीरक्षक चुकला आणि हा विजयी चौकार येतोय. मुद्रे संघ या ठिकाणी विजय संपादन करतोय.